नमस्कार मंडळी, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत होणाऱ्या पोह्याची रेसिपी पाहणार आहोत. पोहे घेतलेले आहेत, आपण भिजवून घेऊ. पाणी टाकलं पोह्यामध्ये आणि छानपैकी पोहे स्वच्छ असे चोळून धुवून घेतले आणि असे चाळणीवर टाकून घेतले, म्हणजे पूर्ण पाणी चाळणीमधून निसरून जाईल. पोहे मस्त 1-2 वेळेस धुवायचे, म्हणजे त्यातली घाण पूर्ण निघून जाईल. पोहे धुतल्यानंतर असे छानपैकी खुले करून घ्यायचे. आपण फोडणीसाठी बघूया. तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी आणि शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, बटाट्याचे काप, मिरची, कांदे आणि टोमॅटो घेतले आहेत. आपण कढईमध्ये 1 वाटी तेल टाकून घेऊ. त्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आपण त्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे टाकले आहेत. आधी शेंगदाणे असे तळून घेतले म्हणजे पोहे खाताना छान कुरकुरीत लागतात. शेंगदाणे तळले आहेत, काढून घेऊ. नंतर त्याच कढईमध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. जिरे असे छान फुलले की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊया आणि नंतर मिरची टाकू. मिरची पण छान परतली गेली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण छान कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे कांदे. असे कांदे छानपैकी फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो 1 मिनिटभर परतल्यानंतर बारीक चिरलेले बटाटे टाकून घ्यायचे. नंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. छानपैकी मिक्स करून घेऊया. नंतर त्यामध्ये छोट्या ग्लासाने 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे पूर्ण टोमॅटो कांदा छानपैकी त्या पाण्यामध्ये शिजला जाईल. झाकून ठेवलं आपण थोड्या वेळासाठी. आता झाकण काढून छानपैकी मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आपले पोहे त्यामध्ये टाकून घेऊ. तुम्ही अशी रेसिपी कधी ट्राय केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे 1 ग्लास पाणी असं जास्त करून खूप जण टाकत नाहीत. आपण 1 ग्लास पाणी टाकल्यामुळं पोहे इतके असे छान नरम, मऊ, लुसलुशीत राहतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नंतर त्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेतली आहे. झाकून ठेवलं. आता झाकण काढून चेक करूया आपले पोह्याला छान वाफ आली की नाही. पोहे असे छानपैकी वाफवून घ्यायचे, म्हणजे खाताना छान लागतात. बघा किती छान वाफ आलेली आहे पोह्याला. मिक्स करून घेऊ. नंतर त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा. बघा आपले पोहे किती छान दिसत आहेत. सर्व्ह केल्यानंतर वरून शेंगदाणे आणि कांदा, कोथिंबीर टाकायची, म्हणजे खाताना छान लागते. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.